शिरूर पासून जवळच असलेले श्रीगोंदा तालुक्यातील श्री क्षेत्र देवदैठण सिद्ध नदीच्या काठावर वसलेलं श्री क्षेत्र देवदैठण निमराज महाराजांचे समाधीस्थळ। महाराष्ट्र ही संतांची भूमी असताना नेमके हे संत श्रेष्ठ निमराज महाराज कोण? तर श्री क्षेत्र रामलिंग येथे मोरहरपंत व नीराबाई या दाम्पत्याने फक्त लिंबाचा पाला खाऊन अनेक वर्ष अनुष्ठान केलं होतं। याच तपश्चर्येचे फळ म्हणून श्री शंकराचार्याच्या वरप्रसादाने श्री संत श्रेष्ठ निमराज महाराजांचा जगाच्या कल्याणार्थ अश्विन शुद्ध 1527 या शुभमुहूर्तावर निमराज महाराजांचा जन्म झाला। महाराजांची आध्यात्मिक तळमळ पाहून पांडुरंग परमात्म्याच्या आज्ञेवरून सिद्धिविनायकाने जो कृपाप्रसाद दिला, त्यामुळे महाराज कीर्तन करू लागले। महाराजांना प्रत्यक्ष भगवान पांडुरंगाने पिवळी पताका विना दिली। तसेच कीर्तनात सूक्ष्म रूपाने स्कंदावर बसून कीर्तनाचा आनंद घेतला। पंढरीच्या पांडुरंगाने निमराज महाराजांना वेगवेगळ्या प्रकारचा वरप्रसाद दिला। त्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं हे अक्षय भांड वर्षानुवर्षाची परंपरा म्हणून भगवान पांडुरंगाच्या भेटीसाठी आषाढ महिन्यामध्ये निमराज महाराजांची पालखी दर मजल करत ही चालत जात असते आणि काल्याच्या कीर्तनाचे प्रमुख मानकरी म्हणून गोपाळपूर इथे आजही निमराज महाराजांच्या पालखीचा पिवळ्या पताकाचा मान या निमराज महाराजांच्या पालखीचा आहे। संत श्रेष्ठ निमराज महाराजांनी प्रपंच व परमार्थ करून निमराज महाराजांना अनंतबुवा, शिवरामबुवा, नारायण, नरहरी अशी 4 मुले व काशी भद्राबाई अशा 3 मुली। निमराज महाराजांच्या समाधीस्थळ वाड्यातून आम्ही जुन्या देवदेवतांच्या मूर्त्या पाहिल्या।